न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल। ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडलमध्ये किती सोनं असतं जाणून घ्या। क्रीडा विश्वातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं होत आहे। ऑलिम्पिक 2024 स्पर्धा 26 जुलैपासून सुरू झाली असून ती 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे। 26 जुलैला ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सेन नदीवर पार पडला। ऑलिम्पिकच्या 128 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या स्टेडियम ऐवजी सीन नदीवर उद्घाटन सोहळ्याचे आयोजन झाले। यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 206 देश सहभागी झाले असून 10,000च्या आसपास जगभरातील खेळाडू सहभागी झाले। भारताकडून यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 117 खेळाडू सहभागी झाले असून 16 विविध खेळाडूंमध्ये हे खेळाडू पदक जिंकण्याच्या आशेने उतरलेत। ऑलिम्पिक खेळात प्रत्येक खेळाडू सुवर्ण पदक मिळवण्यासाठी जीवाचे रान करत असतो। तसे पदक हे गौरवाचं मानलं जातं, मात्र त्यातही सुवर्ण पदक मिळवणाऱ्या खेळाडूचा अधिक बहुमान असतो। पण सुवर्ण पदक हे संपूर्ण सोन्याचे नसते, त्यात केवळ 6 ग्रॅम सोने असते। या पदकात चांदीचं प्रमाण 92.5% इतकं असतं। चांदीच्या पदकाला वरून 6 ग्रॅम सोन्याचा मुलामा दिलेला असतो। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणारे सुवर्ण पदक हे 529 ग्रॅमचे असल्याचं सांगितलं जातं, ज्याची किंमत 950 युरो इतके, जे भारतीय रुपयांमध्ये 87,296 इतकी होते। आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते यांनी 2001 साली न्यूज वीकला दिलेल्या मुलाखतीमध्ये पदकाच्या निर्मितीबद्दल माहिती दिली होती। सुवर्ण आणि रौप्य ही दोन्ही पदकं चांदीचीच असतात, फक्त सुवर्ण पदकाला 6 ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा दिला जातो। विशेष म्हणजे 1912च्या स्टॉकहोम स्पर्धेपर्यंत सुवर्ण पदक हे संपूर्ण सोन्याचं दिलं जात होतं। मात्र पहिल्या जागतिक महायुद्धानंतर स्पर्धा आयोजित करण्यासाठी पैशाची चणचण भासू लागली। त्यात सोन्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे 1920 साली अँटवर्प इथं भरलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत चांदी मिश्रित सुवर्ण पदक देण्याची परंपरा सुरू झाली। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला